जायचे खूप प्रयत्नात ना तसं करून आणि सगळ्यांनी आवाज दिला आणि ते चढले साक त्याची तेच आपलं काही चाललं भेटायला सर्वे जेवूच आहे की गणपती पामोर या. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहे लालबाग पर. ते म्हणजे जेवढा बाहेरून तुम्हाला आनंद दिसतोय ना तो आतून दुःखही होते, कारण की आज आपले बाप्पा आपल्या गावी चालले. आणि दरवर्षीप्रमाणे जो क्षणाची आम्ही वाट बघतो तो क्षण आलाच आहे. म्हणजे असं कुठंतरी वाटतं की बाप्पांनी नाही जावं, बाप्पांना जावं तर लागेलच. आणि खूप सारी धमाल मजा मस्ती येणार आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. ते आपण म्हणतो ना की जे आपण प्लॅन करतो, विचार करतो, ते कधीच घडत नाही. त्याच्या मागचं कारण एकच असतं, त्याला जे घडवायचं असतं ना तो तेच घडवतो. माझ्यासोबत पण असंच झालं. मी काही वेगळं प्लॅन केलं होतं आणि आम्ही तिघं भाऊ मिळून येणार होतो, पण काही कारणामुळं मी पुढे आलो आणि ते मागे राहिले. तर बघा ना, आम्ही डायरेक्ट जाणार होतो राजाच्या दरबारात आणि राजाने मला कुठे पाठवलं? चिंतामणीकडे. तर बाप्पाची इच्छा जशी होती ना त्याचप्रमाणे सगळं घडत गेलं. तर माझं काही प्लॅनच नव्हतं चिंतामणीच्या बाप्पांकडे जायचं, पण त्याला जे शेवटी घडवायचं असतं ना तो तेच घडवतो. आणि पुढेही माझ्यासोबत असंच काही घडलं. मी दरवर्षीप्रमाणे पावसाने आपली हजेरी लावली आहे. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर जाऊन करा, शेअर करा. तर बघा ना, मी निघालो राजाच्या दरबारात जायला, पण राजाची काही इच्छाच नव्हती की मी एकटा आत यावं. हळूहळू गर्दी जमा होत आहे लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर. आणि बघूयात आता आपल्याला आत कसं जायला भेटतं. राजांच्या गेटवरती एवढी गर्दी झाली होती ना, मी आत जायचे खूप प्रयत्न केले. खूप म्हणजे अक्षरशः ना त्या गर्दीत दाबला गेलो होतो. पण ते म्हणतात ना, राजांची इच्छाच वेगळी होती. आणि बघा राजाने मला कशा पद्धतीने आत बोलवलं. जेव्हा माझे दोघं भाऊ आले आणि अनएक्सपेक्टेड मध्ये एंट्री भेटली. एवढी तापाचेपी करून आम्ही आत गेलो कसं तरी. पण शेवटी म्हणतात ना, राजाची इच्छा काय होती की आम्ही तिघं भाऊ एकत्र मध्ये यावं, आणि शेवटी तेच झालं. आणि आत एंट्री मारताच बघतो काय, राजासाठी मोठे मोठे हार लावले होते. कोणी एवढ्या सुंदर फुलांनी मोठा हार सजवलेला होता, कोणी चॉकलेटनी, कोणी नोटांनी, कोणी डॉलर्सनी सुद्धा हार बनवलेला होता. मग जसं तसं करून आम्ही गर्दीतून एकदम राजाच्या समोर आलो. आणि ते म्हणतात ना की राजाला जेवढं पण बघितलं ना तेवढं कमीच म्हणावं. यहाँ पे हम आ गए अंदर. बहुत मेहनत किया हमने अंदर आने के लिए. वो भी हम लोग ने VIP एंट्री मारा मेन गेट. आणि पुढे यायचं कारण राजा तर आहेच, तसं दुसरं म्हणावं तर ते ब्रास बँड. आणि लालबागची मंडळी म्हटली तर ती सर्व आपलीच मंडळी म्हणावी, एकदम आपली माणसं, समजून घेणारी. आणि तुम्ही बघतायत ना, तुम्ही बोलत असून तुम्ही एवढ्या गर्दीत गेलाय, कसं गेलाय, काय गेलाय. ते कसं आहे ना, ह्या क्षणाची वर्षभर वाट बघतो आणि तेव्हाच जर गेलो नाही तर कायच म्हणावं. आणि त्यावेळी काहीच नाही वाटत की एवढी गर्दी आहे, एवढी दापाचेपी होती. फक्त एवढंच वाटतं की त्याला बघत राहावं. तर हे जे आनंद आहे म्हणजे सर्वात वेगळंच म्हणावं. जे पोरं एकमेकांना लोटत होते, रागवत होते, चिडत होते, 2 मिनिटात ब्रास बँड वाजला आणि सगळे असे झालेत की म्हणजे काही झालंच नाही आहे, फक्त आनंद आणि आनंद बस.
आणि बाप्पाची आरती झाली होती. आणि जसंच मी बाहेर निघायला चाललो होतो तर मी बघितलं, अरे फोकस इंडिया दादा दिसला. थोड्याच वेळात या गल्लीतून आहे ना राजा बाहेर येणार होता. आणि जसं जसं वेळ वाढत होता ना तशी तशी गर्दी वाढत होती. आणि शेवटी म्हणतात ना, जशी राजाची इच्छा. तर आम्ही बाहेर निघालो होतो आणि बाहेर निघताच बघतोय तर ही बघा, ही फक्त आणि फक्त राजासाठी थांबलेली त्याची प्रजा आहे. फक्त राजाची प्रजा, राजा आणि त्याची प्रजा. आम्ही चाललोय चिंतामणीला. चिंतामणी म्हणजे असं ना, त्यांना बघून जी काही चिंता असते ना सर्व दूर होते, आपोआप दूर होते. बाप्पांचं नावच असं आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि हे बघा आपले साथीदार जे नेहमी आपल्या सोबत असतात. चिंतामणीनंतर मी आलो डायरेक्ट थेट लालबागच्या राजांच्या गेटच्या समोर. म्हणजे बॅक साईडला होतो, पण एवढा भारी व्ह्यू होता ना तिथून. राजांनी एवढी छान जागा मला दिली होती ना. आणि हा बघा खालीच उभा होता, कारण की त्याला वर येता नव्हतं. आणि यांना तुम्ही बघतायत ना कुठे कुठे चढलेत, पत्र्यावरती, त्या पोलांवरती, खांबावरती. आणि साईडला बघितलं तर एवढी गर्दी होती ना, एवढी म्हणजे सांगताच नाहीत. ते कशासाठी? म्हणजेच आपल्या राजाची एक झलक बघण्यासाठी. तुम्हाला मी सांगूच नाही शकत की मी किती आनंदात होतो. ते तुम्हाला दिसतंय. आणि हे सर्व काही तोच घडवतो. म्हणजेच माझं काहीच प्लॅन नव्हतं वरती बसायचं. बस मला ह्या माझ्या मित्रांनी आवाज दिला आणि मी वरती गेलो. आणि हे जे क्षण आहे ना ते फक्त आणि फक्त बाप्पांनीच माझ्यासाठी हे केलं होतं. स्वरांजली ब्रास बँड. स्वरांजली ब्रास बँड वाजल्यानंतर आहे ना काही शब्दच नाही राहत. फक्त आणि फक्त असं वाटतं ना बस फक्त ऐकत राहावं आणि नाचत राहावं. एक वेगळाच आनंद आहे या ब्रास बँडमध्ये. आणि पूर्ण 3 तास थांबल्यानंतर आपल्या राजाची एंट्री झाली. आणि ते म्हणतात ना देव आहे की नाही, तर हा बघा माझा देव. खरंच याला राजा का म्हणतात ना, ते दरवर्षी असं काही घडतं ना माझ्यासोबत. माझ्याकडं सांगायला शब्द नाही आहेत, पण खरं म्हटलं तर देव हा खरंच देव आहे. आणि हे सर्व काही ना तोच घडवतो. आपल्या हातात काहीच नसतं. गॉड्स प्लॅन म्हणतात ना, साक्षात यांना बघितल्यावर ना तेच वाटतं. आणि त्यांचीच ही इच्छा होती पूर्णपणे. माझं काही प्लॅन नव्हतं की मी येणार आणि ते बसणार आणि अशा प्रकारे ते मला दर्शन देणार. आणि त्यांना बघून माझं मन भरून आलं
की साक्षात देव माझ्यासमोर उभा आहे. ही सर्व ना त्यांचीच इच्छा होती की मी इथं यावं आणि या मुलांनी मला आवाज देऊन वरती बोलवणं आणि अशा प्रकारे त्यांनी मला दर्शन द्यावं. हे सगळं काही ना त्यांनीच घडवलं होतं. आणि परत एकदा तो सतत येणारा प्रश्न माझ्या मनात आला तेव्हा, बिलीव्ह इन मॅजिक कशाला म्हणतात ना, तर हे आहे. आपण म्हटलं की काहीतरी नवीन करूयात. मी तर खाली येऊ नाही शकत, तर मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये घेतो आणि तेच आपली सेल्फी समजू. बघितलं मला लालबागला रील्स बनवतो तू मम्मी सांगे माहिती आम्हाला. आणि तुमचं प्रेम सपोर्ट हे कधीच कमी नाही होणार हे मला माहितीच आहे. तर असंच राहू द्या. आणि चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे तर काहीच नाही आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे बघा एवढी मजा, एवढी धमाल. आणि हे बघून तुम्ही एवढंच म्हणा, गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी लवकर, जसं तुम्ही बाप्पांना बघायला येतात ना, तसं तुम्ही विसर्जनाला सुद्धा येणार. म्हणूनच आम्हाला सर्वजण म्हणतात, यार तू विसर्जनाला 24 तास एवढं कसं काय चालतो आणि कसं काय एवढी एनर्जी कुठून येते तरी. तर इथूनच येते ती एनर्जी. आणि पूर्ण 4 तासानंतर परत आपला राजा पूर्ण लालबाग फिरून आला होता. आणि राजाला परत बघितल्यानंतर राजा म्हणजेच राजाच. बघा ना यार, एवढी पब्लिक फक्त त्यांच्या एक झलकसाठी उभी होती, फक्त आणि फक्त राजाला बघण्यासाठी. तर राजा निघाला होता लालबाग वरून. गुड इवनिंग. जैसे कि आप देख रहे हैं अभी हम जा रहे हैं, जहाँ रास्ता लेके जा रहे हैं, ठीक है, बेसिकली पर अभी तक कुछ फिक्स नहीं है कहाँ जाना है. हम जा रहे हैं, रास्ता लेके जा रहे हैं. मेरे को ये बोल दिया, इसने बोल दिया. फायदा में गाइस सबको बता दूँ, हमारा और दिलों का तो हम लोग का रहता ही है, बट इसका रिलीज का पहला साल था, ये साल पहला साल था. और आप उसको एक्सपीरियंस पूछिए कैसा अच्छा आया ना. आपने देखा हो किधर खड़ा था, कुठं उभा होता ना. मी दाखवलाय तुम्हाला, तो गपचूप मध्ये उभा होता. कुठं फक्त मीच वरती होतो, तो उभा होता. उसके लिए बोलता है इसको जाना मत, पण इधर भी चढ़ने नहीं जमता इसको. मैं चढ़ रहा था इधर उधर और वो खड़ा था नीचे. तो अभी जा रहे, पता नहीं किधर जा रहे, पण जा रहे. आमचं काही फिक्सच नव्हतं की कुठं जायचं आणि काय, कारण की जेवायचं होतं तर बाहेर तर नाहीच जेवू शकत. तर आम्ही विचार केला की आत्तूच्या घरी जाऊया. आणि इथंच आपलं काही संपलं नव्हतं विसर्जन. बाप्पांची मिरवणूक पूर्ण 2 दिवस चालते. तर म्हटलं जेवूयात आणि थोडा आराम करून परत बाप्पांना भेटायला जाऊया. एक भाई घर पे, एक भाई लालबाग. आराम झालाय. आपल्याला बाप्पा परत बोलवत आहे. इथं चाललोय, त्याचं तर माहिती. हा चाललाय घरी, चाललोय बाप्पाकडे. आणि आम्ही परत निघालो तो बाप्पाला भेटायला. आत्तूच्या इथं थांबलो होतो आणि आता परत चाललोय बाप्पाच्या इथं. आणि आता चाललाय मुलुंडला, कारण की याला थोडं काम आलंय. थोडा बिझनेसमॅन आहे ना मोठा, तर तो 4 वाजता भेटणार आहे आपल्याला. तर बघूया तो 4 वाजता येतो की नाही.
मग आता आपण परत चाललोय भाई कळायला भेंडी गल्ली. मी रूप घेतो चलो भाई. जाड्या चाललाय, जाड्याची हवा टाईट झाली, जाड्या चाललंय. चल चल बाय बाय. तर जाड्या गेलाय, अजून आपल्याला खूप वेळ. आपली ट्रेन पण आली. आणि बाप्पाकडे जाताना असं कधी होतच नाही की मी एकटाच चाललो. तर बघा माझ्यासोबत किती जण आहेत. आणि एकदा परत आपण पोचलो तो बाप्पाच्या पाशी. आणि इथं तुम्हाला बघायला भेटेल की बाप्पासाठी कोण कोण कुठं कुठं चढलेलं असतं, बसलेलं असतं, वाट बघत असतं. त्यांनी फक्त त्यांची एक झलक पाहण्यासाठी, बाप्पाच्या दर्शनासाठी. तर असं वाटतच नव्हतं की रात्रीचे 2 वाजत आहेत. कारण जी एनर्जी सकाळी होती तीच एनर्जी रात्री पण सेम टू सेम, तीच धमाल, मजा, मस्ती. आणि एक एक करून आपल्याला आपले सर्व साथीदार भेटत होते म्हणजे तोच त्यांना भेटवत होता. आणि आत्ता आपण राजासोबत होतो. इथं फक्त आणि फक्त जे रहिवासी आहेत, प्रॉपर ID वाले आहेत ना, त्यांनाच इथं थांबून देतात. आणि ही बघा राजाची प्रजा. तर लोक बघतायत ना तुम्ही, कुठे कुठे उभे आहेत, कुठे बसलेत, फक्त आणि फक्त बाप्पाला बघण्यासाठीच, फक्त बाप्पासाठी. कसा खातोय बघ. अरे आपला युपीवाला कसं वाटतंय मग तुला? माझा काय भावा, माझा दरवर्षी असं आपल्या लोकांमध्ये असं बाहेर कसं बाहेर काढून घ्यावं लागतं. देव माझा उंबरखाडीचा राजा. डोंगरीचा राजा. आणि आपण असंच पुढं चालत पोचलो होतो गिरगाव चौपाटीवरती. तर मुंबईतले जेवढे पण मोठे मोठे बाप्पा आहेत, मानाचे गणपती आहेत, ते सर्व विसर्जन गिरगाव चौपाटीला होतात. जे मुंबईमधले त्यांना तर माहितीच आहे की गणपती बाप्पांचा सण मुंबईकर कशा पद्धतीने साजरा करतात. पण जे मुंबईच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना या व्हिडिओतून माझ्याकडून जेवढं प्रयत्न करता आलं मला, तेवढं मी दाखवलं की मुंबईमध्ये गणपती बाप्पांचा विसर्जन आणि हा सण कशा पद्धतीने केला जातो.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर आपल्या राजाची एंट्री देखील गिरगाव चौपाटीमध्ये झाली होती आणि पावसामुळे पाण्याची पातळी खूप वाढली होती. तर त्या कारणाने आपल्या राजांचं विसर्जन थोडं लेट करण्यात आलं. तर बोला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. तर बोला लालबागच्या राजाचा विजय असो.